सध्या तरी आत्ता आपण बघतोय कुठल्याही पद्धतीची तोडफोड आणि जाळपोळ ही झाली नाहीये राज्यभरात। ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय, महत्त्वाची गोष्ट आहे, कारण राज ठाकरे यांना जरी ताब्यात घेतलं गेलं असेल तरी सध्या मनसे शांततामय पद्धतीने राज्यभरात आंदोलन करत आहे। आत्ता ही जी दृश्य आपण बघतोय ती काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, चेंबूर मधली ही दृश्य आहेत। राज ठाकरे यांची गाडी जेव्हा अडवली त्यावेळची ही दृश्य आहेत। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई पोलिसांची चर्चा करून आल्यानंतर राज ठाकरे स्वतः पायी उतरून गाडीतून खाली उतरले आणि पायी वाशी टोल नाक्याला जायला निघाले होते, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। यानंतर राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडीत घेतले। या संदर्भात बोलूया, आपल्यावर आहेत आपले करेस्पॉन्डंट दिनेश मौर्य। दिनेश, आता काय नेमकी परिस्थिती आहे? राज ठाकरेंना चेंबूर मध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आणि पोलिसांच्या गाडीत बसून त्यांना घेऊन चाललेले आहे। पोलीस या क्षणी आता कुठल्या पोलीस स्टेशनला नेमका त्यांना घेऊन चालत याबद्दल पोलिसांनी काही सांगितलेले नाही। मात्र त्यांच्या पुढे त्या गाडीसोबत मोठ्या संख्येने एमएनएस कार्यकर्ते जे पुढे जात आहेत। पण दिनेश, मनसेचे कार्यकर्ते नेमका आता काय म्हणतायत? कारण चेंबूर पासून पुढे जाऊ दिलं जाणार नाही हे पोलिसांनी मनसेचे नेते जे आहेत त्यांना स्पष्ट केलेलं आहे। राज ठाकरेंना सुद्धा ही गोष्ट आता सांगितली असेल। मनसेचे नेते म्हणत होते की आम्ही तिकडेच चेंबूरमध्ये रास्ता रोको करू, तिकडेच आंदोलनाला बसू। मनसेचे इतर कार्यकर्ते सध्या काय करतायत? हे बघा, मनसेचे कार्यकर्ते त्या पोलिसांच्या गाडीच्या मागे जात आहेत, कोणालाही पुढे जाऊ दिलं जात नाही आहे। पण दिनेश, दिनेशचा संपर्क जो आहे तो काही कारणामुळे आपल्याशी तुटलेला आहे। पुन्हा एकदा आपण दिनेशकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। चेंबूरमध्ये सध्या राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राज ठाकरेंना पोलीस कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत हे अजूनपर्यंत कळू शकत नाहीये, पण जी माहिती दिनेश आपल्याला देतोय त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते सुद्धा राज ठाकरेंबरोबरच चाललेले आहेत। ही दृश्य जी आपण बघतोय ती आहेत जेव्हा राज ठाकरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नितीन सरदेसाई आपल्याला बघायला मिळत आहेत, राज ठाकरे आहेत आणि बाळा नांदगावकर या मनसेच्या नेत्यांना आणि मनसेच्या अध्यक्षांना पोलिसांनी चेंबूरमध्ये ताब्यात घेतलं। आज सकाळी 9 वाजल्यापासून राज्यभरात मनसेचं हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। शहराच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची खबरदारी मनसे घेईल असं काल राज ठाकरे म्हणाले होते आणि म्हणूनच हायवेवरती आपण आंदोलन करणार आहोत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानुसारच आज राज ठाकरे सकाळी आपल्या घरातून वाशी टोल नाक्याजवळ जायला निघालेले होते। वाशी टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर राज ठाकरे स्वतः आंदोलन करणार होते, पण चेंबूरमध्ये पोलिसांनी राज ठाकरे यांची गाडी अडवलेली आहे आणि राज ठाकरेंना ताब्यात घेतलंय। यानंतर संपूर्ण राज्यभरात सुद्धा आपण जाणार आहोत, काय नेमकी राज्यभरातली परिस्थिती आहे आत्ताची ती जाणून घेणार आहोत। राज ठाकरेंना ताब्यात घेण्याच्या अगोदर काही वेळापूर्वी दहिसर टोल नाक्याजवळ प्रवीण दरेकर आणि शालिनी ठाकरे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली होती। काही वेळापूर्वी आपण प्रवीण दरेकर यांच्याशी सुद्धा बोललो। पोलीस आपलं आंदोलन दडपतायत असा आरोप प्रवीण दरेकर यांनी सुद्धा केला होता। आम्ही शांततामय पद्धतीने आंदोलन करतोय, आमचं आंदोलन हिंसक कुठेही होत नाहीये हे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी पोलिसांना वारंवार सांगितलेलं, पण पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। वाशी टोल नाक्याजवळ जर मनसेचे अध्यक्ष